ट्रेनमध्ये भीक मागत असलेल्या एका मुलीला कोणी 5 रुपये तर कोणी 10 रुपये भीक म्हणून देतात. पण एक मुलगा तिला पैसे नाही तर आपलं सगळं सोपं होतं. मित्रांनो, ही एक प्रेरणादायी कथा आहे. खूपच रोमांसने भरलेली आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाणारी कथा आहे. फक्त तुम्ही ही कथा मनापासून शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, ही कथा सुरू होते पटना ते कोटा या ट्रेनमध्ये. एक मुलगा ज्याचं निखिल नाव असतं, तो नीटच्या परीक्षेची तयारी करत असतो. मागील 2 वर्षापासून तो त्याचे शहर पटना इथून कोचिंग करून पेपर देतो, पण तो त्यात पास होत नाही. म्हणून तो आता कोटाला जाऊन कोचिंग करण्याचा विचार करतो की तिथले कोचिंग क्लासेस खूप चांगले आहेत आणि माझ्यासाठी तेच योग्य ठरतील. म्हणून तो कोटाला जाऊन त्याचे ॲडमिशन करून घेतो आणि तिथेच राहून परीक्षेच्या तयारीला लागतो. होळीच्या सुट्ट्यामध्ये तो घरी येतो आणि सुट्ट्या संपल्यावर तो परत कोटाला जाण्यासाठी निघतो. तो पटना येथून कोटाला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसतो आणि जेव्हा ट्रेन सुरू होते तेव्हा त्याला एक मुलगी भीक मागताना दिसते. त्या मुलीला असं भीक मागताना पाहून त्याला तिची खूप दया येते, कारण ती मुलगी मनाने अगदी निर्मळ आणि दिसायला खूपच सुंदर होती. त्या मुलीने अगदी साध्या पद्धतीचा सलवार कुर्ता परिधान केलेला होता, पण संपूर्ण शरीर व्यवस्थित झाकलेलं होतं आणि ती भीक मागत होती. कोणी तिला 5 रुपये तर कोणी 10 रुपये देत होतं, तर कोणी तिला आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून पुढे हाकलून देत होतं. सगळ्यांचे वेगवेगळे हावभाव आणि विचार होते. त्या भिकारणीला पाहून ती मुलगी जेव्हा ट्रेनमध्ये चढली होती तेव्हापासून निखिल तिच्याकडेच पाहत होता. ती मुलगी ट्रेनच्या डब्यातल्या दुसऱ्या दरवाजाजवळ होती आणि निखिल मागच्या दरवाजावर उभा राहून तिला पाहत होता. ती मुलगी भीक मागता मागता पुढे येते आणि निखिलच्या समोर उभी राहून त्याच्या समोर हात पुढे करते. निखिल तिच्याकडे बघतच त्याच्या खिशात हात घालतो आणि 5 रुपयांचे नाणे काढून तिच्या हातावर ठेवतो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून तिलाच बघत राहतो. मुलीलाही आता त्याच्यावर संशय येऊ लागतो, कारण तो बऱ्याच वेळापासून तिच्याकडे बघत असतो. तिने जेव्हाही त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिची नजर फक्त तिलाच बघत होती. पण प्राचीसाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. मित्रांनो, त्या मुलीचे नाव प्राची असते आणि प्राचीसाठी ही काही नवीन बाब नव्हती, कारण ती दिसायला खूप सुंदर मुलगी असल्या कारणाने मुले तिच्याकडे बघतच राहायची. आता जेव्हा तो पैसे देताना तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा प्राचीला थोडंसं वेगळं वाटत होतं. तिलाही चांगलं वाटत होतं, पण तरीही ती तिची नजर खाली टाकून तिथून पुढे निघून जाते. आता तिची या डब्यातून सगळ्याकडून भीक मागून झाली होती, त्यामुळे ती आता दुसऱ्या डब्यात भीक मागण्यासाठी निघून जाते. निखिलही स्वतःला तिच्या मागे जाण्यापासून थांबू शकत नाही आणि तोही तिच्या मागे मागे त्याच डब्यात निघून जातो ज्या डब्यात ती गेली होती. तो दरवाजाजवळ जाऊन उभा राहतो आणि लपून छपून तिलाच पाहत राहतो. ती एक एक करून सगळ्यांकडून भीक मागते आणि तिचा हा डब्बा देखील पूर्ण होतो. जवळपास 10 ते 15 मिनिटे झाली होती आणि आता निखिल प्राचीकडे पाठ करून उभा राहतो. प्राची जेव्हा पाहते की दरवाजाजवळ एक मुलगा उभा आहे तर त्याच्याजवळ जाऊन भीक मागण्यासाठी हात पुढे करते. पण तिला फक्त निखिलची पाठ दिसत असल्यामुळे तिला हे माहीत नव्हतं की हा तोच मुलगा आहे. आता जेव्हा निखिल तिच्याकडे तोंड फिरवतो तेव्हा प्राचीला कळत नव्हतं की आता नेमकं काय करायचं, कारण तिने आदित्यच्या समोर हात पसरून भीक मागितलेलं होतं. त्यामुळे तिने जो हात भीक मागण्यासाठी पसरवला होता तो काही वेळ तसाच ठेवते. आता निखिलही त्याच्या खिशात हात घालतो तेव्हा त्याच्या खिशातून काही नोटांची गड्डी बाहेर निघते. ते नोटांची गड्डी ज्यात पूर्ण 15,000 रुपये असतात ते सर्वच्या सर्व तो तिच्या हातावरच ठेवतो. आता प्राची इतके पैसे पाहून हैराण होऊन त्याच्याकडे पाहते. तिला काही वेळ काहीच सुचत नाही की या मुलासोबत कसा आणि काय व्यवहार करू, कारण तिच्या हातात इतका पैसा होता की ती अनेक दिवस भीक मागूनही तिच्याकडे इतके पैसे जमा झाले नसते आणि इथे एका क्षणात त्या मुलाने तिला 15,000 रुपये दिले होते. आता निखिल तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता आणि प्राची सुद्धा त्याच्या डोळ्याकडेच पाहू लागते. त्या दोघांनाही कळत नव्हतं, एकमेकांना काय बोलत नव्हते. आता निखिलला वाटतं की कदाचित प्राचीला काही बोलायचं आहे, पण त्याआधीच तो बोलतो की माझ्याजवळ आता फक्त एवढेच पैसे आहे, यापेक्षा जास्त आता माझ्याकडे पैसे नाहीत. प्राची हे ऐकून तिची नजर खाली टाकते. तिला काहीच समजत नव्हतं की हे पैसे तिने स्वतःजवळ ठेवावे की नाही. निखिलला तिथे आता वेगळीच फिलिंग येत होती, म्हणून तोही तिथून निघून जातो आणि त्याच्या सीटवर जाऊन बसतो. आता प्राची पुढच्या स्टेशनवर त्या ट्रेनमधून खाली उतरून जाते, कारण तिलाही काही समजत नव्हतं की तिच्यासोबत हे नेमकं काय चाललं आहे. आजपर्यंत कोणीच तिला इतके जास्त पैसे दिले नव्हते. तिला आजपर्यंत कोणी जर जास्तीत जास्त पैसे दिले असतील तर ते 100 रुपये होते आणि आता एकदम 15,000 रुपये मिळणे तिच्यासाठी ही एक खूप मोठी गोष्ट होती. निखिल हा खूप श्रीमंत घराण्यातील होता, त्यामुळे त्याच्यासाठी 15,000 रुपये ही एक काही मोठी रक्कम नव्हती. त्याच्या वडिलांच्या 3-4 विटांच्या भट्ट्या होत्या आणि एवढंच नव्हे तर 100-200 एकर जमीन देखील होती. त्यामुळे तो बिंदास होऊन नीटच्या परीक्षेत तयारी करत असतो.
त्याने ठरवलं होतं की जर यातून नंबर लागला तर सरकारी कॉलेज मिळेल, नाहीतर खाजगी कॉलेजमधून देखील डॉक्टरची पदवी मिळवता येईल. आणि मुलासाठी तर त्याचे वडील इतके पैसे द्यायला सुद्धा तयार होते. मित्रांनो, निखिल आता त्याच्या सीटवरच बसलेला होता आणि आता त्याच्या खिशात जास्त पैसे देखील उरलेले नव्हते. म्हणजे त्याच्याकडे असलेली रोकड आता संपली होती, कारण त्याच्याजवळ असलेले सर्व पैसे त्याने त्या मुलीला काढून दिले होते. तसे त्याच्या बँक अकाउंटला भरपूर पैसे होते, पण त्याच्याकडे कॅश जी होती ती संपलेली होती. त्याला नंतर वाटू लागते की मी हा काय मूर्खपणा केला. विचार करत असताना पुढच्या स्टेशनवर त्याची ट्रेन थांबते आणि तो खाली उतरतो आणि दुसऱ्या डब्यात जाऊन पाहतो की ती मुलगी अजूनही त्या ट्रेनमध्ये भीक मागत आहे का, पण ती त्याला कुठे सुद्धा दिसत नाही. आता त्यालाही वाटू लागतं कदाचित ती मुलगी मागच्या स्टेशनवर उतरली असेल. आणि मग निखिल कोटाला पोहोचतो. तो त्याच्या अभ्यासात स्वतःला मग्न करून घेतो. मग एके रात्री तीच मुलगी त्याच्या स्वप्नात येते. त्या मुलीला जणू काय त्याला काहीतरी सांगायचं आहे, त्याला त्याच्याजवळ काहीतरी बोलवत आहे. त्याला असं जाणवतं की कदाचित ती मुलगी त्याची वाट पाहत उभी आहे. मग अचानक त्याचे डोळे उघडतात आणि तो उठून बसतो. तो आता खूप विचारात पडतो, तो खूप बेचैन होतो. तो स्वतःला कोसतो की मी परत येऊन माझ्या सीटवर बसायला नको होतं, मी त्या मुलीच्या मागे जायला हवं होतं, तिच्याशी बोलायला हवं होतं. ती मुलगी कोण आहे, कुठे राहते, या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात घुमू लागतात. त्याला झोप लागत नाही. त्याला असं वाटतं की जणू काय झालं, तिच्यावर प्रेम झालं आहे. कदाचित तिला पाहता क्षणी त्याला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम झालं होतं. तेव्हाच तो तिला इतकं पाहत होता. त्याला कळत नव्हतं की त्याने आता नेमकं काय करावं. जर ही गोष्ट त्याने त्याच्या मनातच दडपून ठेवली तर प्रॉब्लेम क्रिएट होतील. म्हणून तो ही सर्व गोष्ट त्याच्या मित्रांसोबत शेअर करतो आणि त्याला सांगतो की आता तिला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. जोपर्यंत मी स्वतःहून मला नकार देत नाही किंवा तिचे काही उत्तर मिळत नाही, तोपर्यंत माझे मन शांत होणार नाही. त्याचा मित्र त्याला एक सल्ला देत म्हणतो की ती मुलगी तुला लवकरात लवकर भेटेल, कारण अशा लोकांची जागा फिक्स असते की त्यांना रोज या जागेवर जाऊन त्यांची जे काही काम असेल, म्हणजे भीक मागायची, ते करायची असते. जर ती तुला त्या ट्रेनमध्ये भेटली आहे तर तू पुन्हा त्याच ट्रेनमध्ये जा, ते तुला नक्कीच त्या ठिकाणी भेटेल. निखिल दुसऱ्याच दिवशी कोट्याहून पटनाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये जातो आणि तिच्या येण्याची वाट पाहतो, पण ती मुलगी आज त्याला कुठेही दिसत नाही. मग अचानक त्याच्या लक्षात येतं की ती मुलगी त्याला आरा स्टेशनवर भेटली होती आणि मग मुघल सराईच्या आधीच कुठेतरी उतरली होती. म्हणून तो ताबडतोब आरा स्टेशनवर पोहोचतो आणि येणाऱ्या प्रत्येक ट्रेनवर चढून त्या मुलीला शोधतो. आणि शेवटी एका ट्रेनच्या जनरल डब्यात ती मुलगी त्याला दिसते. ती मुलगी डब्यात भीक मागत निखिल जवळ येते आणि समोर निखिलला पाहता तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू फुलतं. निखिलही तिला पाहून खूप खुश होतो. प्राचीला पुढे जायचं असतं, पण निखिलच्या पुढे तिची जाण्याची हिंमतच होत नाही. पण थोडा वेळ थांबून शेवटी ती कशीबशी निखिलच्या पुढे निघून जाते. आता निखिल तिला असं ट्रेनमध्ये काहीच बोलू शकत नव्हता, कारण तिथे भरपूर लोक होती आणि असं चालत्या ट्रेनमध्ये एका अनोळखी मुलीसोबत बोलणं त्याच्यासाठी थोडं कठीण काम होतं. म्हणून तो ट्रेन थांबण्याची वाट बघतो. ट्रेन आराजवळ एका स्टेशनवर थांबते तेव्हा प्राची त्या ट्रेनमधून खाली उतरते. प्राची विचार करते की हा मुलगा 3-4 दिवसापूर्वीही आला होता आणि आज पुन्हा आला आहे. तो माझ्यासाठीच तर आला नसेल ना. पण तिला स्वतःच्या परिस्थितीची देखील जाणीव होते, त्यामुळे ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि सरळ पुढे चालू लागते. आता निखिल देखील ट्रेनमधून खाली उतरून तिच्या मागे मागे चालू लागतो. प्राची स्टेशनच्या मागे असलेल्या एका कच्च्या रस्त्यावरून 1 किलोमीटर अंतर पायी चालत जाते आणि तिच्या गावी पोहोचते. निखिलही तिचा गुपचूप पाठलाग करत त्याच गावी पोहोचला होता. प्राचीचे घर गावाच्या अगदी टोकाला होते. कच्च्या फरशाने बनलेले मातीचे घर आणि समोर एक शेड होतं आणि घरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर त्यांच्याकडे एक कुंपण होतं, जिथे त्यांनी त्यांच्या गायी वगैरे बांधण्यासाठी बनवलेलं होतं आणि त्याच्यासाठी पेंडा एका खोलीत ठेवलेला होता. आता निखिल थोडा अंधार पडण्याची वाट पाहू लागला, म्हणजे त्याला घराच्या जवळ जाता येईल. अंधार पडल्यावर तो त्यांच्या घराच्या मागे येतो आणि चुपचाप त्यांच्या घराची अवस्था पाहतो आणि त्याला धक्काच बसतो, कारण प्राचीच्या वडिलांचा एक पाय कापला गेला होता आणि त्याला पाहून असं वाटतं की जणू काय आत्ताच कापला गेला आहे. जास्त दिवस देखील झालेले नाही, कारण त्यावर ताजी पट्टी बांधलेली होती. घरात प्राची व्यतिरिक्त 3 बहिणी आहेत. एक लहान भाऊ असून आई स्वयंपाक करत होती आणि प्राची कपाडात पैसे ठेवत असताना प्राची तिच्या आईला सांगते की आज पुन्हा एक झालं. तर आई मुलीला विचारते की काय झालं. तेव्हा प्राचीने सांगितलं की आई, ज्या मुलाने मला 15,000 दिले होते तो आज पुन्हा मला दिसला होता. त्याला पाहून मी त्या ट्रेनमधून खाली उतरले
आई म्हणते की तू खाली का उतरलीस, कदाचित आजही त्याने तुला पैसे दिले असते. मग प्राची म्हणते की नाही आई, मी भीक मागते आणि कोणी असे पैसे दिले तर मला बरं वाटत नाही. तेव्हा आई हसत हसत म्हणते, बेटा तू इतकी सुंदर आहेस की तुझा मार्ग कोणीही अडवणारच. यावर प्राची म्हणाले की आई तू पण फक्त मस्तरीच करत राहा. मग प्राची काही घरगुती कामे करते आणि उरलेले अन्न बादलीत घेऊन घराभोवती असलेल्या कुंपणात येते जिथे गायी बांधलेले असतात. निखिल ही संधी साधतो आणि तिच्या मागे मागे तिथे कुंपणात जातो. प्राची उरलेले अन्न तिथे गायीला खाऊ घालत होती आणि गायीवर प्रेमाने हात फिरवत होती. तितक्यात तिला चाहूल लागते की बहुतेक तिच्या मागे कोणीतरी उभा आहे आणि ती लगेचच मागे वळून पाहते. तिच्याकडे हातात एक टॉर्च असते. जेव्हा ती चालू करून पाहते तेव्हा समोर तोच मुलगा उभा असतो. ती निखिलला पाहून घाबरते आणि जोरात ओरडू लागते की तू इतक्या रात्री इथे कसा आणि का आलास. तिला ओरडताना पाहून निखिल तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि हलक्या आवाजात विचारतो, ओरडत का आहेस, मी फक्त तुला पाहायला आणि भेटायला आलो आहे. निखिलने एक हात तिच्या तोंडावर ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने तिला धरून ठेवलं होतं. आता दोघे एकमेकांकडे बघत होते. तर जेव्हा प्राची स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करते तेव्हा निखिल तिला सोडत असताना म्हणतो की तुला माझी एवढीच भीती वाटत असेल तर ठीक आहे, मी परत जात आहे. आता निखिल प्राचीला सोडून देतो. प्राची त्याच्यापासून थोडं दूर उभी राहते. ती त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणते, तुम्ही खरंच मला भेटायला आला आहात का, मला बघायला आला आहात का. यावर निखिल म्हणतो की तुला असं वाटतं का की माझं इथं येण्याचं काही वेगळं कारण असू शकतं. तुला पहिल्यापासून मी खूप अस्वस्थ झालो आहे. माझं ना अभ्यासात मन लागत होतं ना काही काम करावं असं वाटत होतं. मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि फक्त तुला शोधत इथपर्यंत आलो आहे. प्राची काहीच बोलत नाही. ती नुसतीच ऐकत होती आणि त्याला पाहत होती. तेव्हा निखिल म्हणतो की कदाचित तुला माझं इथं येणं आवडलेलं नाही. ठीक आहे, मी आता परत जात आहे आणि सकाळी स्टेशनवर तुझी वाट पाहीन, फक्त तुला पाहण्यासाठी. तू भलेही माझ्याकडे पाहू नकोस पण तुला पाहण्यापासून थांबवू शकत नाही. आता निखिल तिथून निघून जातो. त्याला जाताना पाहून प्राची हळू आवाजात म्हणते, ऐका. प्राचीचा आवाज ऐकून निखिल जागेवरच थांबतो. मग प्राची म्हणते की आता तुम्ही रात्री कुठे भटकत राहणार, तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही इथे थांबू शकता. भरपूर रात्र झाली आहे, स्टेशनवर जेवण वगैरेही मिळणार नाही. मग ती तिथेच असलेली एक खाट टाकते आणि निखिलला सांगते की तुम्ही इथे आराम करा. जेव्हा सर्वजण झोपी जातील तेव्हा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येईन. प्राचीचं हे बोलणं ऐकून निखिलच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तो लगेच तिच्याबद्दल खूप पुढचा विचार करू लागतो. आता ती घरात गेली होती. तिची आई पोळ्या बनवत होती. ती तिच्या आईला सांगते की आई आता तू जेवायला घे, मी पोळ्या बनवते. कारण आईने जर पोळी बनवली आणि ती चुकून जळाली तर याची तिला भीती वाटत होती. मग ती सगळ्यांच्या झोपेची वाट बघू लागते आणि एका ताटात 3-4 पोळ्या आणि लोणचं घेऊन ती हळूच पावले टाकत तिथे कुंपणात येते. निखिल तिथे खाटेवर पडून होता. प्राचीला येताना पाहून तो उठून बसतो. प्राची त्याला जेवण देऊन खाली बसते. तेव्हा निखिल तिला म्हणतो की आधी तू वर येऊन बस. तेव्हा प्राची त्याला म्हणते की नाही, मी इथेच ठीक आहे, तुम्ही आधी जेवण करा. माहीत नाही कधीपासून भुकेने व्याकुळ झालेले असाल. मग निखिल हात धुवून येतो आणि पोळीचा एक तुकडा तोडतो आणि आधी प्राचीला भरवण्यासाठी तिच्या दिशेने नेतो. त्या प्राची म्हणते की तुम्ही जेवून घ्या, माझं जेवण झालेलं आहे. तेव्हा निखिल म्हणतो की नाही, मला चांगलंच ठाऊक आहे की तू अजून जेवलेली नाहीस. तुझ्याकडे बघूनच कळतंय की तुला पण भूक लागलेली आहे. मग निखिल प्राचीला देखील खाऊ घालतो आणि स्वतः देखील खातो. दोघेही जेवल्यानंतर गप्पा मारू लागतात. निखिल तिला विचारतो की कधीपासून हे काम करत आहेस. मग प्राची म्हणते की पूर्वी माझे वडील मजूर म्हणून काम करायचे, पण एका दुर्घटनेमुळे त्यांचा पाय खराब झाला आणि डॉक्टरांनी तो कापून टाकावा लागला. त्यामुळे ते आता दुसरे काही काम करू शकत नाही आणि जे काही पैसा आतापर्यंत शिल्लक ठेवले होते ते त्यांच्या औषधावर खर्च झाले. त्यामुळे मला मजबुरीने माझं घर चालवण्यासाठी भीक मागावं लागली आणि मला यापेक्षा चांगलं काम कोणतं दिसलं नाही. वेळेवर घरी पोहोचते हो, पण लोक थोडं वाईट नजरेने बघतात. पण मला माझ्या कुटुंबाला बघायचं आहे आणि वडिलांची प्रकृती ही अजून सुधारलेली नाही. त्यांचा पाय अजूनही दुरुस्त झालेला नाही. त्यावर अजूनही औषधोपचार सुरू आहेत. बोलायला लोक काहीही बोलतात पण मदत मात्र त्यांनाच करतात जिथून दिलेले पैसे परत मिळण्याची आशा असते. आता निखिल देखील स्वतःबद्दल सर्व काही सांगतो की मी अशी अशी तयारी करत आहे. ते एकमेकांना स्वतःबद्दलची सर्व माहिती शेअर करतात. बोलता बोलता पहाटेचे 4 वाजतात. तेव्हा प्राची त्याला म्हणते की सकाळ झाली आहे, आता तुम्ही स्टेशनवर चला, मी तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडते. त्यावर निखिल म्हणतो की नाही नाही, मी स्वतः निघून जाईल. पण प्राची त्याला राजी होत नाही आणि ती त्याला स्टेशनवर सोडायला येते. पण निखिल एका अटीवरून तिथून जाण्यास तयार होतो की मी तुला भेटायला उद्या रात्री पुन्हा येईल. दिवसा निखिल एका हॉटेलमध्ये थांबतो आणि प्राची घरी जाऊन झोपते आणि भीक मागायलाही जात नाही. तेव्हा आई विचार करते की आज तू का गेली नाहीस बाळा, न जाऊन कसं चालेल सांग बरं. त्यावर प्राची म्हणते की आज तिला बरं वाटत नाहीये, कारण निखिलने तिला सक्त मनाई केली होती की तिने आता भीक मागायची काही गरज नाही.
ते दोघे आता एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले होते. निखिल तिला म्हणतो की आता तुझे कुटुंब देखील माझे कुटुंब आहे. आता पुन्हा रात्र होते आणि निखिल आजही पुन्हा त्या कुंपणात येतो. प्राचीने आज स्वतःच्या हाताने जेवण बनवलं होतं आणि सगळे झोपे गेल्यावर ती तिथे कुंपणात आली होती. आजही दोघे एकत्र बसतात, जेवतात आणि बोलत बसतात. अशी कोणतीही चुकीची भावना त्या दोघांच्या मनात निर्माण झाली नव्हती. निखिल किंवा प्राची असं कोणतंही चुकीचं काम करत नाही, कारण त्यांचं प्रेम खरं होतं. ते असेच बोलत असतात. आता सकाळ होताच निखिल परत हॉटेलवर जातो आणि हा सिलसिला जवळपास 5-6 दिवस चालतो. तो दिवसा हॉटेलमध्ये जेवायचा आणि रात्री प्राची त्याला खायला घालायची. आता 7वा दिवस आला की प्राचीच्या आईला जरा संशय वाटू लागला की प्राची भीक मागायला का जात नाही. तिची आई तिच्यावर नजर ठेवू लागते की त्यांची मुलगी नेमकं काय काम करते. ती आज रात्री झोपत नाही आणि प्राची जेवण घेऊन जाताच ती पण तिच्या मागे जाते आणि गुपचूप त्या दोघांना पाहते की ते दोघेही एकमेकांना खाऊ घालत आहेत. मग आई त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि विचारते की हे सर्व काय चाललं आहे. आईला असं अचानक समोर आलेलं बघून निखिल आणि प्राची हे दोघेही घाबरतात. तरीही प्राची थोडं धाडस करून आईला सांगते की हा तोच मुलगा आहे ज्याने आम्हाला 15,000 रुपये दिले होते. हे ऐकून आई थोडी शांत होते, कारण तिच्या घरात निखिलबद्दल अनेकदा चर्चा व्हायची. प्राची नेहमी त्याची स्तुती करत राहते की मुलगा खूप चांगला आहे. आता प्राची तिच्या आईला सर्व काही सांगते आणि मग निखिलही पुढे येऊन सांगतो की आई मला प्राचीशी लग्न करायचं आहे. आणि मग तो स्वतःबद्दल सर्व काही माहिती देतो. तेव्हा प्राचीची आई सांगते की हे सर्व ठीक आहे बेटा, पण तुझे आई वडील हे लग्न स्वीकारतील का. तो म्हणतो की आई तुम्ही या सगळ्या गोष्टीची चिंता करू नका, हे सर्व कसं करायचं आहे ते मला चांगलंच माहीत आहे. मग दुसऱ्या दिवशी प्राचीची आई त्या दोघांचं एका मंदिरात लग्न लावून देते. लग्नानंतर निखिल प्राचीला घेऊन कोटाला निघून जातो. पण जाण्यापूर्वी तो त्याच्या खर्चासाठी त्याच्या खात्यातून पैसे काढून देतो. त्याच्या खात्यात खूप पैसे होते. त्याच्या घरचे दर महिन्याला त्याच्या खात्यात पैसे जमा करायचे. तो प्राचीच्या आईला हात जोडून विनंती करतो की मी सुद्धा तुमच्या मुलासारखाच आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच करू नका. मुलगा आणि जावई यात काही फरक नसतो. एक मुलगा म्हणून मी माझे कर्तव्य चोखपणे पार पाडणार. आता दोघेही कोटाला पोहोचतात. निखिल अभ्यासही करत होता, पण आता त्याचं लक्ष अभ्यासाकडे अजिबात लागत नव्हतं. लग्न झालं होतं म्हणून तो आता प्रत्येक दिवस त्याच्या बायकोसोबत घालवायचा, तिच्यासोबत फिरायचा. नवरा बायको दोघांचंही आयुष्य खूप आनंदात आणि सुरळीत सुरू होतं. आता जवळपास 1.5 महिना उलटला होता, पण आता निखिलच्या घरी कोणीतरी कळवतं की तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे की नाही हे माहीत नाही, पण तो एका मुलीसोबत लिव्हिंगमध्ये राहत आहे. त्याच्या अभ्यासात अजिबात लक्ष नाही. तो फक्त रात्रंदिवस तिच्यासोबत फिरत राहतो. हे ऐकून निखिलचे वडील चांगले संतपतात. त्यांना या गोष्टीचा खूप राग येतो की निखिल असं कसं मुलीसोबत लिव्हिंगमध्ये राहू शकतो. ते थेट त्यांच्या मुलाला फोन करतात आणि विचारतात की तू मुलीसोबत लिव्हिंगमध्ये कसा राहू शकतोस. जर राहायचेच होते तर तिच्याशी आधी लग्न केले असते. ती मुलगी कोण आहे. निखिल तेव्हा आपल्या वडिलांशी खोटं बोलतो आणि म्हणतो की पप्पा ही मुलगी आमच्यासोबत शिकायला होती आणि आम्ही लग्न करून घेतलं आहे. आम्ही एकत्र लिव्हिंगमध्ये राहत नाही. प्राची खूप सुंदर होती, पण तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिचे सौंदर्य थोडे दबले होते. पण आता ती निखिलसोबत आनंदी वातावरणात राहत होती, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर इतकी चमक येते की तिच्यासमोर कोणत्याही नायिकेचे सौंदर्य फिके पडलं असतं. सगळे निखिलला म्हणायचे की भाऊ जर कोणी मुलगी आणली असेल तर ती तूच आणली आहेस. आता निखिलचे वडील त्याला म्हणाले की आता तुझं लग्न झालंच आहे तर मग त्या मुलीला घरी घेऊन ये. इथल्याही काही प्रथा परंपरा आहेत ज्या तुला पूर्ण कराव्या लागतील. आता निखिल प्राचीबरोबर घरी येतो. ज्या काही दिवसभरातील विधी होत्या त्या सर्व तयारीनिशी पूर्ण करतो. मग निखिलचे आई वडील त्याला विचारतात तिचे आई वडील कुठे आहेत. तेव्हा निखिल म्हणतो की पप्पा ते आता आमच्यावर नाराज आहेत. हळूहळू मी तुमची त्यांच्याशी ओळख करू देईन. तो असे याकरता म्हणतो कारण जर त्याने आत्ता या लोकांना खरं सांगितलं असतं तर ते खूप रागवले असते आणि नको त्या समस्या निर्माण होतील. आणि मग तो आपल्या पत्नीला म्हणजे प्राचीला सांगतो की तू या सर्व लोकांची खूप सेवा कर. या लोकांच्या मनात तुझे असे स्थान निर्माण कर की ते सर्व तुझ्यावर खूप खुश होतील आणि तुझ्यावर जीवापाड प्रेम करतील. आणि घडतंही अगदी तसंच. प्राची तिच्या सासू सासऱ्यांची खूप छान सेवा करते. ती सर्वांची खूप सेवा करते आणि मग एक दिवस निखिल त्याच्या आईवडिलांना सर्व सत्य सांगतो. तेव्हा त्याचे आईवडील देखील खूप खुश होतात आणि त्यांचं खूप कौतुक देखील करतात. त्याचे वडील म्हणतात की बेटा तू खूप चांगलं काम केलं आहेस. कदाचित ती एका मोठ्या कुटुंबातील मुलगी असती तर ती आमचा इतका आदर करू शकली नसती आणि आमची इतकी सेवा देखील करू शकली नसती. मग निखिलचे आई वडील प्राचीच्या आईवडिलांना भेटायला जातात आणि त्यांना त्यांच्या घरी घेऊन येतात आणि आता ते सर्वजण प्रेमाने एकत्र राहू लागतात. मित्रांनो, निखिलबद्दल तुमचं काय मत आहे कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अशाच कथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. धन्यवाद.